नमो नमः छात्रेभ्यः। संस्कृत सिरीज चैनलमध्ये भवतां सर्वेषां स्वागतम्। अद्य वयं सर्वे नवमी कक्षायां छात्राणां कृते एका कृतिपत्रिका प्रथमसत्रस्य एका कृतिपत्रिका अहं सादरं करोमि। तुमच्यासाठी एक कृतिपत्रिका सादर करणार आहे। आता एक 10वीच्या कृतिपत्रिकेचाच आराखडा 9वीच्या कृतिपत्रिकेमध्ये किंवा 9वीच्या पाठ्यपुस्तकाद्वारे आधारित असतो, पण इथे 9वीची जी कृतिपत्रिका असते ती शालेय स्तरावर असते। त्यामुळे जरी विभाग पहिल्या विभागापासून 6व्या विभागापर्यंत आपण जे 6ष्ठ विभागापर्यंत वयं सर्वे पश्यामः आपण पाहतो की आराखडा सारखाच असतो, पण इथे थोडंसं प्रश्नांचं स्वरूप कमी जास्त, गुणांची विभागणी पण कमी जास्त असू शकते 80 मार्काच्या पॅटर्नमध्ये। आणि त्यामुळे शालेय स्तरावर जरी ती घेतली जात असली तरी पण एक अंदाज विद्यार्थ्यांना यावा, कारण विद्यार्थी 8वीपर्यंत 50 मार्काची लेखी कृतिपत्रिका सोडवत असतात। 50 मार्काचं लेखी परीक्षेचं स्वरूप असतं ते पण संस्कृतचं वेगळं आहे आणि 80 मार्काचं अतिशय वेगळं आहे। त्यामुळे 9वीच्या विद्यार्थ्यांची मला अनेक कमेंट्स आलेत आणि त्या कमेंट्समधून त्यांनी सांगितलं की जसा तुम्ही 10वीचा कृतिपत्रिकेचा आराखडा आम्हाला पाठवला आणि तो खूप छान वाटला, आणि तसाच 9वीचा जर एक कृतिपत्रिका तुमच्याकडे तुम्ही जर पाठवली सोडवून किंवा सांगून, तर त्याचा आम्हाला खूप फायदा होईल आणि आम्हाला कळेल की नेमकं 80 मार्कामध्ये आपल्याला काय येऊ शकतं किंवा कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांचं स्वरूप असेल, गुणांची विभागणी। आता गुणांची विभागणी तर तशीच 10वीप्रमाणेच राहणार आहे। विभाग पण प्रथम विभाग, द्वितीय, 6ष्ठ विभागापर्यंत तसेच असणार आहेत। फक्त व्याकरण घटक थोडेसे आपल्याला 10वीला काही नवीन आहेत। शत्रुशाणाचे प्रत्यय आहेत, धातुसाधित विशेषण तालिका आहे, हा प्रकार जो आहे तो आपल्याला 9वीला काही विशेषणं वेगळी आहेत। तवतू आणि अक्त प्रत्ययांत विशेषण आहेत। मग तो थोडाफार बदल कसा आहे हे विद्यार्थ्यांना कळावं। संख्यावाचक विशेषणे यातही थोडा बदल आहे, मग हे समजावं। व्याकरण घटक किंवा समासाचे प्रकार कसे आहे, थोडे सुरुवातीचेच 9वीला आपल्याला आहेत। द्वंद्व समास, विभक्ती तत्पुरुष समास। आता हे अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत अशा गोष्टी किंवा हा जो भाग आहे शाळा सुरू नसल्यामुळे, लॉकडाऊनमुळे, त्यामुळे काय होतं आहे आपल्याला इथे विद्यार्थ्यांना थोडी शंका आली की 9वीचं कृतिपत्रिका कशी असेल। तुम्ही 10वीची तर छान सांगितली आम्हाला, पण 10वीच्या विद्यार्थ्यांना ती उपयुक्त पण होईल, पण 9वीसाठी आम्हाला एकदा प्रथम सत्राची थोडी सोडवून दाखवली तर खूप छान होईल, अशा बऱ्याच 9वीच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या। त्यामुळे त्यांची जी शंका आहे ती दूर करण्यासाठी मी एक साधारण मुलांना अंदाज यावा विद्यार्थ्यांना म्हणून एक कृतिपत्रिका सादर करते, आणि त्या कृतिपत्रिकेचा आधारे विद्यार्थ्यांना थोडं कळावं आणि अंदाज यावा की आपण कसा अभ्यास करायचा। अशा पद्धतीने एक कृतिपत्रिका तुमच्यासमोर मांडत आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या शालेय स्तरावर 9वीचं स्वरूप थोडंफार वेगळं असू शकतं। हे असंच येईल किंवा अशा पद्धतीनेच येईल असं नाही, पण थोडाफार बदल तुम्हाला त्यात असला तरी फार काही बदल नसणारे किंवा कमी जास्त असेल तर तुम्ही तो तसा करू पण शकता। पण एक तुम्हाला त्यातून प्रत्येक विभागामध्ये कशा कृती असतील हे कळावं अगदी पहिल्या सत्रामध्ये। एकदा पहिलं सत्र झालं की तुम्हाला लगेच अंदाज येतो द्वितीय सत्रात पण काय कशा पद्धतीने पेपर पॅटर्न असणार आहे। पण आता अगदी पहिल्या सत्राची परीक्षा आपल्याला द्यायची आहे, त्यामुळे अंदाज कसा असू शकतो पेपर पॅटर्नचा, त्याच्यासाठी आपण ही कृतिपत्रिका बघूया। पश्यत छात्रेभ्यः अधुना। बघा विद्यार्थ्यांनो, प्रथम विभाग, पहिला विभाग सुगम संस्कृतम। सुगम संस्कृत या विभागामध्ये आपल्याला पहिली कृती आहे चित्रं दृष्ट्वा नामानि लिखत। चित्र पाहून नावे लिहा। केवलम चत्वारि, फक्त 4 चित्र दिसलेलं चित्रपद कोशातली आपल्याला 9वीच्या पाठ्यपुस्तकातली चित्र येणार। मग तिथे आपल्याला संपूर्ण संस्कृत पाठ्यपुस्तकेचा हे स्वरूप आपण किंवा कृतिपत्रिका बघतोय, त्यामुळे इथे आपल्याला 5 पैकी 4 चित्रपद कोशातील चित्र येणार आहे आणि 5 पैकी किती सोडवायचे आहेत? 4। बघा आपल्याला पहिल्यांदा चित्र दिसते उपधानम, तर त्याच्यानंतरचं चित्र बघा काय दिलेलं आहे। तिथे आपल्याला
2 नंबरचं चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रातून आपल्याला दिसतंय तंतुवाय. तंतुवाय. त्याच्यानंतरचं चित्र धीवराह. धीवराह. भोजनपीठम. बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे काही वस्तू, वृत्तयः म्हणजे काही वृत्ती, क्रिया, अशा पद्धतीने तुम्हाला तिथे एक चित्र येणार आणि त्याची नावे तुम्हाला लिहायची आहेत. शेवटचं चित्र काय आहे? निष्पीडयती. निष्पीडयती. आणि हे चित्र पाहून तुम्हाला संस्कृतात त्याची नावं लिहायची. अग्रे गच्छामः. त्यातली दुसरीच कृती आहे आ. संख्या अक्षरैः अंकैः लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. केवलम द्वे. कोणतेही 2. अंकात आली तर अक्षरात लिहायचं, अक्षरात असेल संख्या तर अंकात लिहायचं. 26. आता आपल्याला इथे संख्या अंकात दिलेली 26. षड्विंशतिः. 1 ते 100पर्यंत संख्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. 38. 38. अष्टात्रिंशत्. अष्टात्रिंशत्. पंचदश. पंचदश. 15. पंचदश म्हणजे 15. येते लक्षात? तदनंतरस्य ई कृती. समयस्य स्तंभमेलनं कुरुत. स्तंभलेखनं कुरुत. वेळेची जे वेळ दिल्यात त्याच्या जोड्या लावा अक्षरात आणि अंकात. बघा इथे 4:30. 4:30 सार्ध चतुर्वादनम. 3:15 सपाद त्रिवादनम. हे तुम्हाला लिहायचं आहे. जोड्या लावा म्हणजे तिथेच तुम्हाला अगदी कृतीपत्रिका दुसरी तुम्हाला जेव्हा उत्तरपत्रिका येईल तेव्हा त्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला छान समोरासमोर उत्तरं लिहायची आहे त्याची. 11:45 पादोन द्वादशवादनम. 8:10 8:10 दशाधिक अष्टवादनम. आता हे प्रत्येक वेळ किंवा प्रत्येक चित्र, संख्या हे तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही. आपण एक कृतीपत्रिका सोडवून घेतो आहे आणि मी ते तुम्हाला तिथे त्याची उत्तरं जरी सांगत असली, तुम्हाला येत असली तरी पण स्वरूप बघा आणि तुम्हाला त्याची उत्तरं कशी लिहायची ते कळणार आहे. येते लक्षात? हा झाला आपला पहिला विभाग. आता विद्यार्थ्यांनो पुढची कृती द्वितीय विभाग आपण बघूया. द्वितीय विभागामध्ये आपल्याला एक गद्यधडा त्यावर आधारित गद्यपाठातून उतारा दिलेला आहे. त्या उतारावरच्या कृती आपण आता सोडवूया. कृती सोडवताना उतारा सुरुवातीला काळजीपूर्वक नीट वाचा, म्हणजे तुम्हाला त्या उतार्यातल्याच कृती सोडवायच्या आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक उतारा वाचला तर कृती सोडवता येणार आहेत. पूर्ण वाक्येनं उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कौत्सः गुरुदक्षिणार्थम कति सुवर्णमुद्राः दातुमिच्छति. आता हे उतार्यात उत्तर आहे, नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येणार आहे. कौत्सः गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः दातुम् इच्छति. एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः. हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतला आहे? पाठाची नावं पण लक्षात ठेवायची. हा उतारा धन्यवतो दातृयाचकोमधून घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला तसा लिहिता आलं पाहिजे तिथे. एषः गद्यांश धन्यवतो दातृयाचकः पाठात् उद्धृतः. कः कम वदति. कोण कोणास म्हणाले. इथे कह ही प्रथम आहे आणि कम ही द्वितीय आहे. मग इथे पण उत्तरात लिहितानाही आपल्याला कोण म्हणालं त्याची प्रथमा करायची, कोणास म्हणालं त्याची द्वितीया करायची. बघा, अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमि. असं कोण म्हणालं होतं उतार्यात? रघु म्हणाला होता कौत्साला. मग करा प्रथमा द्वितीया. कोण म्हणालं? रघु. रघुः प्रथम. कोणाला? कौत्सम. कौत्सम ही झाली द्वितीया. रघुः कौत्सम वदति. असं तुम्हाला नीट लिहिता आलं पाहिजे. आता शब्दज्ञानमधल्या कृती बघा. संधी विग्रहम कुरुत. दातुमैच्छत्. नीट संधी विग्रह करून काळजीपूर्वकच धडा वाचला, धडा म्हणजे उतारा वाचला तर तुम्हाला तिथे नीट कळणार आहे. दातुम अधिक ऐच्छत्. विशेषणम चित्वा लिखत. विशेषण विशेष्याच्या जोड्या लक्षात ठेवायच्या. विशेष्य दिलेलं असतं, विशेषण तुम्हाला लिहायचं असतं. सुरुवातीचं जे रिक्त स्थान असतं ते विशेषणासाठी असतं आणि त्याच्या पुढचा जो शब्द दिलेला असतो तो विशेष असतो, विशेष्य असतो. सुवर्णवृष्टीम प्रभुताम. आपल्या उतार्यात प्रभुताम शब्द असेल किंवा एखाद्या वेळेला काय होतं, मिसप्रिंटने पण काही शब्द किंवा वाक्य एखादं गाळलं जातं. चुकून असं होऊ शकतं कृतीपत्रिका काढताना. पण तुम्ही हे लक्षात घ्यायचं, धड्यातला जो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर तुमच्या ते लक्षात येणार आहे. प्रभुताम सुवर्णवृष्टी. रघु. आता रघु कसा होता? दानशूर होता, हे आपल्याला माहिती आहे, पण हे उतार्यात नाही. उतार्यातलं आपल्याला लिहायचं आहे विशेषण. उतार्यात प्रभावित हा रघु किंवा संतुष्ट हा रघु, यातलं कुठले एक तुम्ही विशेषण लिहू शकता त्या रघुबद्दलचं. पुढची कृती बघा. प्रश्न निर्माणम कुरुत.
रघोः यज्ञस्य नाम विश्वजित इति. अधोरेखित केलेल्या शब्दासाठी प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न तयार करताना किम सर्वनाम पाठ करा आणि सप्तककारः करा. सप्तककार म्हणजे 8वीच्या पाठ्यपुस्तकात असलेली सप्तककार आपल्याला करायचे आहेत. अमरकोश जे शेवटच्या पानावर दिलेले असतात त्याच्याच मागे पुढे आपल्याला सप्तककार असं एक पेज आहे आणि त्या पेजवर तुम्ही तो अभ्यास करू शकता. रघोः यज्ञस्य नाम विश्वजित. उत्तर दिलेलं आहे, प्रश्न तयार करा. रघुच्या यज्ञाचे नाव काय? तर रघुच्या यज्ञाचे नाम रघोः यज्ञस्य नाम किम. रघोः यज्ञस्य नाम किम प्रश्नचिन्ह. येते लक्षात. त्याची पुढची कृती बघा. क्रमेण योजयत. क्रमाने लिहा. क्रमाने लिहा म्हणजे घटनाक्रमाने लिहा. कोणती घटना कधी घडली ते लिहा. वाक्य जरी त्यात दिसत नसले तरी थोडक्यात आपल्याला तिथं दिलेलं आहे. थोडक्यात दिलेल्या घटनेवरून कोणता क्रमावरून कोणती घटना आधी घडली तो क्रम तसा लावायचा आहे. बघा एकदा मी 4ही वाक्यरचना वाचते. कौत्सस्य दानयाचना, कुबेरस्य सुवर्णवृष्टिः, कौत्सस्य प्रतिनिवर्तनम, रघोः सहाय्यतायाः अभिवचनम. आता पहिली कृती कोणती घडली होती? कौत्सस्य प्रतिनिवर्तनम. कौत्स परत निघून जाऊ लागला. दुसरी कृती कुठली घडली? कौत्सस्य दानयाचना. त्याने मग दानाची याचना केली कौत्साने. त्याच्यानंतर रघोः सहाय्यतायाः अभिवचनम. रघुने त्याला मदतीची काय केले? वचन दिले. आणि शेवटी काय झालं? कुबेरस्य सुवर्णवृष्टिः. आणि अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 नंबर टाकून तुम्हाला तिथे काय करायचं आहे? ते वाक्य लिहायचे आहेत आणि जसेच्या तसे तिथे घटनेप्रमाणे क्रम लावायचा आहे. म्हणजे 2 पैकी 2 मार्क याला मिळणार आहेत. येते लक्षात. आता असा हा पहिला उतारा द्वितीय घटकामध्ये गद्यम या विभागामध्ये आपल्याला असतो आणि अजून एक असाच पद्धतीचा उतारा असतो. तो आता आपण सोडवूया. आपण दुसऱ्या गद्य विभागाकडे जाऊया, म्हणजे दुसऱ्या गद्य उतार्याकडे. द्वितीय विभागमधला दुसरा गद्य उतारा. त्यामध्ये आपल्याला पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ हा 8वा धडा अष्टम पाठ त्यातील उतारा दिलेला आहे. उतारा नीट काळजीपूर्वक वाचा आणि मग त्याच्यावरच्या कृती दिलेल्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. बघा शब्दज्ञानामधली कृती आपण बघूया. प्रश्न निर्माणम कुरुत वेलणकर महोदयेन वयम उपकृताः. आता इथे खरं तर अधोरेखित केलेलं नाही आहे, पण वेलणकर महोदयेनं जर अधोरेखित असेल तर आपल्याला वेलणकर महोदयेनं म्हणजेच इथे केन असा प्रश्न येणार आहे. केन वयम उपकृताः. अशा पद्धतीने इथे आपल्याला प्रश्न तयार करता येईल. गद्यांशात षष्ठी बहुवचनस्य रूपाणी चित्वा लिखत. गद्यांशात आलेली षष्ठी विभक्तीची रूपे शोधून लिहा. उतारा नीट काळजीपूर्वक 2 ते 3 वेळा वाचला म्हणजे तुम्हाला तिथे काय होणार आहे? त्या बहुवचनाची रूपं लिहिता येणार आहे षष्ठीच्या. पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला आहे बघा, वेलणकर महोदयस्य हे षष्ठी विभक्तीचं रूप आहे. अजून जर खालच्या ओळींमध्ये असेल तर ते शोधायचं आणि ते दोन्ही लिहायचे. चतुर्थम पदम लिखत. त्यानंतरची कृती बघा. चतुर्थ पद लिहा. बघा 3 पद दिलेले असतात, 4थं पद तुम्हाला लिहायचं असतं. आता पहिले 2 पद कसं केलेले आहेत त्याकडे लक्ष द्या. उपयोगः कृतः असं दिलेलं आहे. आता योजना आकारांत आहे म्हणून इथे कृता अशा पद्धतीने इथे येणारे योजनाः कृताः. येते लक्षात. बहुवचन असेल तर बहुवचन. योजनाः कृताः, उपयोगः कृतः असं इथे आलेलं आहे. अशा पद्धतीने दुसरं पद बघायचं, तसंच 4थं तयार करायचं. त्याची पुढची कृती. जालरेखाचित्रं पूरयत. बहुविधा रचना. बहुविधा रचना कुठल्या केल्या होत्या? वेलणकर महोदयांनी हे इथे आपल्याला दाखवायचे. कोणत्या कोणत्या रचना केल्या? लेखनम, दिग्दर्शनम, नाट्यनिर्मिती, व्यवस्थापन, संगीत संयोजनम. 5 दिसतात पण आपल्याला 4च लिहायचे आहेत. मग कुठल्या 4 लिहा आणि क्रमाने त्या लिहायच्या आहेत. येते लक्षात. इथे छोटे जरी आपल्याला कोष्टकं दिली असतील तरी तुम्ही छान व्यवस्थित लिहा आणि मग त्याच्या सभोवती तुम्हाला काय करता येणार आहे? ब्रॅकेट करता येणार आहे. येते लक्षात. त्याच्या पुढचा प्रश्न घ्या आता. कृती त्याच विभागातली. येते लक्षात. गद्यांशः पठिता सरलार्थम लिखत. 2 पैकी 1 इथे दिलेलं नाही. काही वेळा मिसप्रिंट होऊ शकतो कृतीपत्रिका, त्याच्यामुळे तिथे 2 पैकी 1 आपल्याला 6 किंवा 4 मार्कांची असते. येते लक्षात. इथे 6 आले, कधी 4 मार्कांची पण येते. आता 2 दिलेले आहेत. पहिला विश्पला ह्या वीरवनिता विश्पलामधला उतारा आहे आणि दुसरा किम मिथ्या किम वास्तवम. दोन्हीपैकी 1 उतार्यावरचा सरळ वाक्याचा अर्थ लिहायचा. एकदा शत्रूंनी खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केले. सरळ तुम्ही जिथे फुल स्टॉप कॉमा जिथे असेल ते वाक्यरचना सरळ करत जायच्या. तिथे तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात.
2पैकी एक उतारा इथे सरळ अर्थ लिहायचा आहे, माध्यम भाषेत म्हणजे मराठी अर्थ लिहायचा आहे. चला त्याच्या पुढे जाऊया. माध्यम भाषेया उत्तरम लिखत. माध्यम भाषेत उत्तर लिहा. केवलम एकम, फक्त एक. 2 दिलेले असतात प्रश्न, माध्यम भाषेत उत्तर लिहायचं असतं. वीरबलेनं चौरः कथम गृहीता, अगदी पहिल्या धड्यातलं आहे. वीरबलाने चोराला कसे पकडले, तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता. प्रस्तावना लिहा 2 ओळींची, 2 ते 3 ओळींची, आणि त्याच्यानंतर 4-5 ओळींचं उत्तर लिहा. अपेक्षित आहे तेवढं. 2 मार्कांसाठी फार झाले 4 ते 5 ओळी. येते लक्षात. विष्पलायाः शौर्यस्य वर्णनं कुरुत. किंवा तुम्हाला दुसरा प्रश्न लिहायचा, विष्पलेचे शौर्य वर्णन करा. ती कशी होती, तिचा पाय कसा झाला आणि तिचं शौर्याचं वर्णन. त्याच्यानंतर अश्विनी कुमारांनी तिला बरं कसं केलं. अगदी थोडक्यात लिहायचं आहे, फार लिहायचं नाही. आणि प्रस्तावना 2 ओळींची लिहायची. म्हणजे माध्यम भाषेत उत्तर लिहिताना प्रस्तावना अपेक्षित आहे, त्याला हमखास अर्धा 1 मार्क तरी, अर्धा किंवा 1 मार्कांचं वेटेज असतं. आणि राहिलेलं मुद्देसूद उत्तराचं म्हणजे 3 ते 4 ओळीत तुम्ही लिहिलं तर 2 ओळीची प्रस्तावना आणि 2 ते 3 ओळीत तुम्हाला तिथं त्याचं उत्तर तुमच्या शब्दात लिहायचे, दोन्हीपैकी एक. म्हणजे इथे आपला हा द्वितीय विभाग आहे, हा इथे 2 उतार्यांनी संपतो. 18 ते 20 मार्कांचा उतारा असतो. त्याच्यामुळे पहिला विभाग आपला 8 मार्कांचा आणि 18 मार्कांचं विभागणी कमी जास्त होऊ शकते, बरोबर आहे. 50 मार्काची कृतीपत्रिका असेल तर अजून कमी विभागणी होईल, 80 मार्काची असेल तर थोडी जास्त होईल. मार्कांकडे आपण लक्ष नाही द्यायचं, आपण कसे आपल्याला इथे कृती सोडवता येईल हे बघायचे. 1 उतारा आला तर 1च उतार्यावरच्या कृती येणार, मार्कांचं विभाजन कमी होईल. विभागणी 2 असतील तर मार्कांचं विभागणी जास्त होऊ शकते. कमी जास्त आपल्याला तिथे जे वेटेज आहे उतार्यावरचं किंवा काय असेल ते तुम्हाला कमी जास्त करता येऊ शकतं, पण तुम्हाला त्या कृती सोडवणं महत्त्वाचे आहे. त्या अगदी बरोबर तुम्हाला सोडवता आल्या पाहिजेत. तर चला पुढे जाऊया. तृतीय विभाग पद्यम. आता हा विभाग पण आपल्याला जवळजवळ 17 ते 18 मार्कांचा असतो 80 मार्काच्या पेपर पॅटर्नमध्ये. जर मार्कांची विभागणी कमी असेल तर त्यात नक्कीच तुम्हाला कमी तिथे मार्कांचं वेटेज असेल प्रत्येक प्रश्नासाठी, किंवा कुठेतरी कृती तुम्हाला कमी दिलेल्या असतील. बघा आता प्रश्न 3 पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृती कुरुत. पद्यांश वाचून खाली दिलेल्या कृती सोडवा. पद्यांश दिलेले असतात खाली सुभाषितं, अव्ययमाला आणि विद्यार्थमाला दोन्ही चांगल्या करून ठेवल्या म्हणजे तुम्हाला पहिल्या सत्रात कृतीपत्रिका सोडवता या पद्य विभागातली येणार आहे. कृती पहिली, पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात तर लिहा. कीदृशी वाणी वदेत, सत्यपूताम वाणी वदेत, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. विशेषणम विशेष्ययोः मेलनम कुरुत. विशेषण विशेष्याच्या जोड्या लावा. गद्य उतार्यामध्ये आपल्याला काय आलं होतं, विशेषण लिहा, पण इथे जोड्या लावायचे. अजून सोपं झाले. दृष्टीपूतम पादः, वस्त्रपूतम जलम. आचरणम हे एक जास्तीचं दिलेलं आहे विशेषण, हे लक्षात ठेवायचं आहे आणि नीट लिहायचं आहे, कारण वर सुभाषित वाचून तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. समोर वर दिलेलं आहे सुभाषित, तुम्हाला वाचून डोकं चालवून जरा विचार करून उत्तरं लिहायची. चला पुढे जाऊया. जालरेखाचित्रम पूरयत. जालरेखाचित्र पूर्ण करा. योग विनाशः कारणाने. योगमालामधला हा अभ्यास आहे. योगमालामधले जे तुमचं वर सुभाषित दिलेलं असेल ते तुम्ही छान क्रमाने त्यात तुम्हाला कोणते कोणते योग विनाशाची कारणे आहेत ते लिहिता आली पाहिजेत. त्याच्यानंतर चला पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृती कुरुत. परत पद्यांश वाचून खालील कृती सोडवा. पद्यांश 2 दिलेले आहेत, श्लोक 2. पूर्ण वाक्येनं उत्तरत. अनुद्यमेन किं प्राप्तुम न शक्यते. उद्योग न केल्याने काय मिळू शकत नाही, मग तिथे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अनुद्यमेन तिलेभ्यः तैलम न प्राप्तुम शक्यते. संधिविग्रहम कुरुत. पादांगुष्ठौ, पाद अंगुष्ठौ हे योगमालामधलं आहे. माध्यम भाषेया उत्तरम लिखत. पद्मासनस्य कृती वर्णयत. आता यात पद्मा हे पण योगमालामधले. योगमाला जर तुमचं हा पाठ जर वगळण्यात आला असेल तर दुसरं एखादा तुम्हाला येऊ शकतो. वीरवणिता विश्वाला नाही तर दुसरं कुठलं तुम्हाला एखादा पद्यधडा येऊ शकतो, किंवा श्लोकस्य आधारेनं पद्यधड्यावरच एखादा तुम्हाला माध्यम भाषेतलं प्रश्न येऊ शकतो आणि तो तुम्ही सोडवायचा. म्हणजे तुम्हाला इथे माध्यम भाषेत उत्तर लिहायचं आहे. श्लोकाधारेनं नीच मध्यम उत्तम जनानां लक्षणं स्पष्टीकुरुत. श्लोकाच्या आधारे नीच, मध्यम आणि उत्तम लोकांचे लक्षण स्पष्ट करा. अशा पद्धतीने इथे आपल्याला या माध्यम भाषेतलं
कोणतेही एक उत्तर लिहायचे. यात कमी जास्त विभागणी मार्कांची जसं असेल पेपरची तशी तुम्हाला तिथे कमी जास्त प्रश्नांची उत्तरं किंवा कृती येऊ शकतात. पण अभ्यास अशा पद्धतीने करा. एकूणच 80 मार्काच्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला मी हे एक पॅटर्न सांगते आहे, अभ्यासक्रम सांगते आहे, त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता पद्ये पूर्णे शुद्धेच्या लिखत. पद्य पूर्ण आणि शुद्ध लिहा. यस्य कथम. आता सुभाषित पाठ आहेत तुम्हाला, अव्ययमाला आणि विद्यार्थमालामधले कुठलेही 2 लिहायचे आहेत. त्यात अजून पर्याय 2पैकी 1 असेल तर 1 लिहा. कमी मार्कांचे जर कृतीपत्रिका असेल तर नीट सुभाषित आहेत जशीच्या तशी लिहायची आहेत. तुम्ही पहिली युनिट टेस्ट दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अन्वयम पूरयत. आता हा प्रश्न आपल्याला युनिट टेस्टला नसतो, कधी कधी दिलेला नसतो. अन्वय म्हणजे सुभाषिताच्या खाली पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलेल्या ओळी असतात त्या वाक्यरचना पद्याच्या त्या तुम्हाला लिहायच्या असतात आणि ते पाठ करून जसंच्या तसं. मग आता इथे काही रिक्त स्थानानी असतात 4 आणि त्याला अर्ध्या मार्क असा 2 मार्कांचा हा अन्वयाचा प्रश्न असतो, कृती असते. बकवत. मग आता हे सुभाषित तर खरं आता नाही आहे आपल्याला अभ्यासाला, पण कुठलंही दुसरं आलं तर त्याचा अन्वय तुम्हाला सोडवता आला पाहिजे, रिक्तस्थान सोडवता आलं पाहिजे. सरलार्थम लिखत. सरलार्थ लिहा. सरलार्थ लिहिताना तुम्हाला काही सुभाषितं जर शुद्ध आणि पूर्ण लिहामध्ये आली तर त्याच्या वेगळी तुम्हाला त्यातलीच अव्ययमाला किंवा विद्यार्थमालामधली तुम्हाला कशी येणार आहेत सरलार्थ लिहायला, म्हणजे मराठीत अर्थ लिहायचा सरळ सरळ. मराठीत अर्थ 2पैकी 1 सुभाषिताचा किंवा 3पैकी 2 सुभाषितांचा, असं तिथे वेटेज मार्कांचं त्याप्रमाणे असणार आहे. चला आता तिसरा विभाग समजला कसा असणार आहे. 80 मार्काचा पेपर पॅटर्न जरी मी सांगत असले तरी त्या पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला अगदी कमी मार्कांची कृतीपत्रिका जरी असली तरी तुम्हाला अशा पद्धतीचेच कृती प्रश्न येऊ शकतात, म्हणजे तुमचा अभ्यास होणार आहे आणि तिथे तुम्हाला कळणार आहे कसं उत्तर लिहायचं आहे ते. आता जाऊया चतुर्थ विभागाकडे. बघा आता चतुर्थ विभागाकडे जाऊया. लेखन कौशलम. लेखन कौशल हा चतुर्थ विभाग आहे. या चतुर्थ विभागाचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला निबंध, संस्कृतात वाक्यरचना आणि आपल्याला काही धातू आणि अमरकोशातले शब्द असे प्रश्न असतात. बघूया ते एकदा. पहिला प्रश्न बघा. वाक्यरचनां कुरुत. धातूनाम अव्ययानाम उपयोगम कृत्वा वाक्यनिर्माणं कुरुत. गमगच्छ, बही, समीपे, रुच. बघा झालेले आपलं हे उपपद विभक्तींचा अव्ययांचा उपयोग करून वाक्यरचना लिहा. मग आपल्या पाठ्यपुस्तकातच 25 पेज नंबरवर आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं 30 का 32 पेज नंबरवर काहीतरी आपल्याला इथे संपूर्ण संस्कृत पाठ्यपुस्तकात आहे. वाक्यरचना पूर्ण करा, म्हणजेच तिथे तुम्हाला त्या वाक्यरचना संस्कृतात पूर्ण करून त्या धातूचा वापर करायचा आहे. आणि कोणत्या धातूला कोणती विभक्ती अपेक्षित असते हे त्या पुस्तकात छान दिलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. तुमच्या शिक्षकांनी छान अभ्यास करून घेतला असेल त्या पद्धतीने तुम्हाला तिथे लिहायचं आहे. प्रश्न दुसरा. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातला शब्द लिहून वाक्य पूर्ण करा. खेलराज नाम कश्चित नृप. एक समजावून सांगते बघा. नृप खाली अधोरेखित केलेले, जो शब्द अधोरेखित केलेला असेल त्या शब्दाचा समानार्थी शब्द अमरकोशात आहे आणि तो अमरकोशातलाच तुम्हाला लिहायचा आहे. नृपह या शब्दासाठी अमरकोशात पार्थिवह, राजा, राट असे बरेच शब्द आहे. त्यातला एक घ्या आणि बाकीचं वाक्य जसं तसं लिहा. काय उत्तर येईल बघायचं. खेलराज नाम कश्चित भूपालः. कश्चित राजा, कुठलाही एक लिहायचा अमरकोशातला. कळलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने सोडवता येणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. कृती पुढची. निबंधम पूरयत. निबंध पूर्ण करा. रिक्तस्थान दिलेले असतील. मंजुषायाः शब्दः सन्ति. शब्द असतात आणि ते शब्द योग्य ठिकाणी घालायचे. इथे संस्कृत भाषा निबंध दिला आहे. तुम्हाला तुमच्या 9वीच्या पाठ्यपुस्तकात जेवढे निबंध असतील त्यावर आधारित येतील किंवा असा हा संस्कृत भाषा वेगळा पण येऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी निबंधाचा छान सराव करा. तिथे तुम्हाला त्या गाळलेल्या जागात खालच्या दिलेल्या शब्दांमध्ये कंसातल्या तुम्हाला ते पूर्ण करायचे आहेत. त्याच्या पुढे जाऊया आता. संस्कृतानुवादम अनुवादत कुरुत. संस्कृतामध्ये अनुवाद करा. मराठीत वाक्यरचना आहेत. सोप्या वाक्यरचना असतात. लट लकारामधल्या आज्ञार्थ आपले सगळे लकार झालेले आहेत त्या, आणि अशा पद्धतीने इथे तुम्हाला त्याचं संस्कृतात करायचं आहे. याला ऑर आहे. कशाला हे इथे अथवा आहे निबंधाला 5 मार्क किंवा इथे खाली जे 4 मार्क त्याला तिथे 5 आपण करूया. मिसप्रिंट झालेलं आहे त्याच्यामुळे इथे ते आपल्याला लक्षात येत नाही आणि अथवा पण दिलेलं नाही. म्हणजेच या निबंधाला संस्कृत अनुवाद हे आपल्याला अथवा आहे. म्हणजे निबंध येत असेल तर निबंध लिहा. खालचे वाक्य येत असतील, ज्यांना छान बेस छान झाला आहे, आपण करू शकतो वाक्यरचना, त्यांनी ते केलं तरी चालेल. अगदी वेळ मिळाला तर दोन्ही सोडवा.
काही हुशार विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवतात, म्हणजे तुम्हाला तिथे छान तुमचा पेपर प्रभावी होईल. आणि ज्यांना जमत नसेल, छान एकच येत असेल कृती, एकच सोडवा, हरकत नाही. आता बघा विद्यार्थ्यांनो, पंचमहाविभागा 5वा विभाग भाषाभ्यास, यामध्ये पूर्ण पाठांतरावर आधारित असणारे. बघा पहिला प्रश्न, पहिली कृती काय? नामतालिका पूरयत. नामतालिका पूर्ण करा. नामतालिकामध्ये 9वीला जेवढे तुमचे नाम झालेत, भानुशब्दापासून तर पितृशब्दापर्यंत, भाषासूत्रम 1, 2 छान करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे सोडवता येणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, सर्वनाम तालिका. सर्वनाम 8वीचे पण करून ठेवा, अस्मद, युष्मद, यत, तद, आणि आपले 9वीचे इदम आणि भवत सर्वनाम दोन्ही पण छान करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सोडवता येणार आहे. धातू तालिका. धातू तालिकामध्ये लकार, आज्ञार्थ आणि विद्यार्थ 2 लकार 2 पहिल्या आपल्या घटकांमध्ये झालेले आहेत, ते लकार छान करून ठेवायचे. ते तुम्हाला इथे त्याच्या रिक्तस्थान पूर्ण करता येणार आहे. प्रत्यय पाठ करा, परस्मैपदी आत्मनेपदी लिहिता येणार आहेत. सोडवून बघा तुम्ही घरी, म्हणजे तुम्हाला कुठलाही एक अडचण कुठली येणार नाही. येते लक्षात? चला पुढे. निर्दिष्ट हा कृती कुरुत. खालील कृती करा. संख्या रूपाने लिखित्वा वाक्यांनी पूरयत. संख्या रूपे लिहून वाक्य पूर्ण करा. खरं तर हा आपला तृतीय विभागमधला प्रश्न एक अभ्यास आहे, आणि तृतीय विभागातला अगदी सुरुवातीलाच पहिल्यांदा आपल्याला हा दिलेला आहे. तिथे आपल्याला कंसामध्ये काही संख्या दिलेल्या असतात, ते आपल्याला अक्षरात लिहायचे असतात. वयम गीतानी, मग इथे 4 गीतानी गायामः. तत्र बालकेषु, बालकेषु असेल तर इथं पंचसु असं येणार. तिथे तक्ते दिलेले 1, 2, 3, 4 या आपल्या संख्यावाचक विशेषणाचे, आणि ते तक्ते जर आपल्याला लक्षात ठेवता आले, पाठ करता आले, तर ते तुम्हाला सोडवता येणार आहे. त्याच्यानंतरची कृती बघा, समानार्थकम विरुद्धार्थकम शब्दम लिखत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द सगळ्या गद्य पद्य धड्यातले करून ठेवले तर ते इथे तुम्हाला विचारण्यात येतील. त्याचा तुम्ही छान अभ्यास करायचा, म्हणजे सोडवता येईल. किंवा एखादा अमरकोशातला पण येऊ शकतो समानार्थी शब्द, ते लक्षात घ्या. त्याच्या पुढची कृती बघा, सूचनानुसारम कृती कुरुत. यामध्ये आपल्याला सूचनेप्रमाणे कृती करा. सूचनेप्रमाणे कृती करामध्ये मी तुम्हाला शिकवलेले त्वम स्थाने भवानी योजयत. माझे काही याच्या अगोदर व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, त्वम स्थाने भवान, तो पण पहा तुम्ही. तो पण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. त्वमच्या ऐवजी भवान कसं करायचं. त्वांत अव्ययम निष्कासयत. दुसरी सूचना बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये त्वांत अव्यय काढल्यावर काय करायचं आहे. हा पण एक व्हिडिओ या व्याकरणाचा मी केलेला आहे, या घटकाचा. गत्वा, गत्वाच्या ऐवजी लंग लकार वापरायचा आणि वाक्य पुढे लिहायचं आहे च अव्यय घालून. प्रयोग परिचयम कुरुत. किम क्रियापदम कथयती. हा आपला व्याकरणाचा घटक आहे, रम्य संस्कृतमधला. प्रयोग परिचय तुम्हाला करता आला पाहिजे की कोणता प्रयोग आहे. फक्त प्रयोग लिहायचा आहे. कर्तरीही कर्मणीही असेल तर कर्तरीही, कर्मणीही असेल तर कर्मणीही, किंवा कर्तृवाच्य कर्मवाच्य. कर्तरीलाच काय म्हणतात, कर्तृवाच्य, आणि कर्मणीला काय म्हणतात, कर्मवाच्य. लंग लकारे परिवर्तयत. वाक्य जर तुम्हाला लट लकारातलं असेल तर तो लंग लकारमध्ये बदल करायचा आहे. लंग लकार कसा करणार, मग क्रियापद बघायचं, क्रियापदात कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलता येणार आहे. अहम न आगच्छामी आहे, मग इथे अहम न अम व म उत्तम पुरुष आहे की नाही, मग इथे अहम करता आहे, मग अगच्छम असं येणार. अहम न अगच्छम. त्यातही पर्याय असतात, कोणतेही 2 सोडवा. त्याच्या पुढे चला, समासानां पृथक्करणं कुरुत. समासाची पृथक्करण करा. 2 समास आहेत आपल्याला द्वितीय घटकामध्ये. द्वंद्व समासाचे 2 प्रकार, इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. मग त्या खाली तुम्हाला शब्द दिलेले असतील त्या समाहाराचे किंवा इतरेतर दोन्ही प्रकाराचे उदाहरणं दिलेले आहेत. इतरेतर द्वंद्व कोणते आहेत ते इतरेतर द्वंद्वच्या रकान्यात लिहायचे, आणि समाहार कोणते आहेत ते समाहारमध्ये घालायचे. तिथे तुम्हाला 2 मार्क, अर्धा मार्क मिळेल. 2 एका रकान्यात आणि दुसरे 2 दुसऱ्या रकान्यात, जे असतील ते पूर्ण तिथे सोडवायचे. त्याच्यानंतरची कृती बघा, वाक्यम शुद्धम कुरुत. बघा आपल्या प्रत्येक भाषाभ्यासमध्ये धड्याच्या गद्यपद्यमध्ये वाक्य शुद्ध लिहा, हा प्रश्न हमखास आहेच. त्यातलंच एखादं वाक्य आलं पेपरला तर ते शुद्ध काय आहे, करता बरोबर, करता चुकीचं आहे का, क्रियापद चुकीचं आहे, काय दिलेलं आहे ते नीट बघायचं आणि वाक्य शुद्ध लिहायचे. बघा आता सुभाषित परत एकदा वाचू आणि मग जालरेखाचित्र बघू. मात्रा समम नास्ती शरीर पोषणम, चिंता समम नास्ती शरीर शोषणम, भार्या समम नास्ती शरीर तोषणम, विद्या समम नास्ती शरीरभूषणम. म्हणजे 4 ब्रॅकेटमध्ये आपल्याला तिथे शरीरपोषणम, शरीर शोषणम, शरीर तोषणम, शरीरभूषणम एवढे शब्द लिहायचेत, क्रमाने लिहायचेत. मात्रा चिंतासमम, भार्यासमम आणि विद्यासमम.
त्याच्या पुढे ते 4 शब्द लिहून टाकायचे आहेत. म्हणजे तिथे जालरेखाचित्र तुम्हाला येणार आहे. जालरेखाचित्र बघा एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा जालरेखाचित्र आता. मात्रा समम शरीर पोषणम, चिंता समम शरीर तोषणम, विद्या समम शरीरभूषणम, भार्या समम शरीर तोषणम. येते लक्षात. आणि अशा 4 ठिकाणी 4 श्लोक वाचला की तुम्हाला त्याच्यावर जालरेखाचित्र, या दुसऱ्या सुभाषितावर हमखास जालरेखाचित्रच येतं. म्हणजे तुम्हाला ते तिथे सोडवता आलं पाहिजे. इथे आपली कृतीपत्रिका संपूर्ण संस्कृत 80 मार्काची कृतीपत्रिका आपण सोडवून पाहिली. प्रत्येक बरीचशी उत्तरं काही मी सांगितली, काही तुम्ही उतारा वाचून सोडवायची आहेत. व्याकरणाचं पण तुम्हाला पाठांतर असेल तर तुम्ही ते सोडवून बघा घरी, म्हणजे तुम्हाला सराव होणार आहे. आता हा 80 मार्काची एक कृतीपत्रिका आहे. जर तुम्हाला तुमच्या शालेय स्तरावर 50 मार्काची कृतीपत्रिका जर घेतली तर तिथे असंच या पद्धतीनेच पॅटर्न असू शकतं. थोडाफार प्रश्नांचा मागे पुढे बदल होऊ शकतो, पण मार्कांची विभागणी कमी असेल, 50 पैकी असेल. येते लक्षात. म्हणजे एक 80 मार्काचं पॅटर्न तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला आता कळलं आहे कसा अभ्यास करायचा, आणि अशा पद्धतीने अभ्यास करा म्हणजे तुम्हाला तिथे छान एक तुमचं मार्कांचं कव्हरिंग चांगलं होणार आहे, स्कोअर चांगला होणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ सगळ्या व्यवस्थित पहा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्यांनी अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी हे पाहून फायदा होणार आहे. आज आपण इयत्ता 9वीची संपूर्ण कृतीपत्रिका एक पहिल्या सत्राचं पॅटर्न तुम्हाला मी दाखवलं. तुमच्या शालेय स्तरावर जर एक वेगळी पद्धत असेल थोडीफार तर ती तुम्ही त्याच्यावरही अभ्यास करू शकता. पण एक मी अंदाज म्हणून तुम्हाला कळावं म्हणून मी हे टाकलेले. अशाच पद्धतीचं आम्हाला येईलच असं तुम्ही गृहीत धरू नका, पण अशा पद्धतीचा अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्कीच कृतीपत्रिका सोडवणं सोपं जाईल, सहजतेने कळेल. येते लक्षात. जर यातून काही एक थोड्याफार प्रमाणात काही तुम्हाला जर बदल वाटत असेल तर तो तुम्ही तुमच्या शालेय स्तरावर करू शकता. ठीक आहे. तर आता आज आपण इथे थांबूया आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे मात्र व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या विभागामध्ये आपण एक व्याकरणाचा घटक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.